कालपासून मृग नक्षत्राला सुरुवात झालेली आहे आणि मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी गोंदिया जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह दमदार पावसाने हजेरी लावली। या वादळी वाऱ्याने गोंदिया जिल्ह्यातील जे सहारवानी गाव आहे या सहारवानी गावातील जवळपास 30% घरांवरील टिनाचे पत्रे जे आहेत शेड जे आहेत ते उडून गेलेले आहेत। यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे। तर रात्री आलेल्या वादळी वाऱ्यामुळे अनेक विजांचे खांब कोसळल्याने रात्रभर विद्युत पुरवठा खंडित झालेला होता। त्याच्यामुळे या प्रचंड उकाड्यामध्ये नागरिकांना रात्र काढावी लागलेली आहे। आपल्यासोबत काही प्रत्यक्षदर्शी आहेत, येथील काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। दादा, रात्री आलेल्या वादळी वाऱ्यामुळे काय काय नुकसान झालं आहे तुमचं? आपण जेवायला बसून फक्त 8 वाजताच्या दरम्यानच 9:30 वाजतापर्यंत चक्रवादळ तुफान चालू झालेला आहे। त्याच्यानंतर आपण बस जेवासाठी थाली लावलं होतं, तर आपण जेवण करू शकलं नाही। घबराटमुळे, पावसाळ्यामुळे रात्रभर लाईट नाही आलेली आहे। काय टीन उडून गेला, काय उडून घराचे पुरा छत वगैरे पुरा उडून गेला। त्याच्यानंतर घबरा सुटून गेला, काही हे नाही खाण्याचा जो अन्न। दादा, जे वादळी वारा आलाय त्याच्यामुळे किती नुकसान झालंय तुमचं आता आणि काय मागणी आहे शासनाकडून? शासनाकडून अशीच मागणी आहे आमची की जी आमचे घराचे छपरे वगैरे शेड वगैरे उडाले ती आम्हाला ती भरपाई करून घ्यावी शासनाकडून, हीच आमची मागणी आहे। नुकसान झालं तुमच्या घराचं? मागणी म्हणजे नुकसान म्हटलं तर घराचे शेड वगैरे जे आपण राहत होतो ते सरा म्हणजे शेड उडाल्याने घरातून ते जे छप्पर आहे ते काही खराब झालं? साहित्य म्हटलं तर हो, घर म्हणजे ओलं चिमं असं भिजून झालेलं आहे। आम्हाला झोपण्यासाठी जागा नाही, काही नाही। आपण म्हणजे घरात राहणं बी तरी पूर्ण घर ओलं चिंब पावसाने भिजून झालं आहे। ह्या परिसरातील धानुटोला असेल किंवा सारवाणी असेल, या दोन्ही गावांमध्ये किती नुकसान झालंय, काय काय नुकसान झालंय? कमीत कमी मला वाटते कालचा जो वादळी पाऊस आला, वादळी चक्रीवादळ जो म्हणतात तो, त्याने आमच्या सहारवानी ग्रामच्या अंतर्गत सहारवानी, आमचा धानुटोला आणि लगतचा लेंडीझरी या परिसरात 50% नुकसान केलेलं आहे। त्यापैकी 30% घरांचे छत उडालेले आहेत आणि शेतातील तर सोडा, शेतातील सर्वच मोठे झाडं, खांब, विजेचे खांब तुटल्याने नागरिकांना जो गरमीचा आता जो त्रास सहन करावा लागेल, त्याची कृपया शासनाने तातडीने नियोजन करून आम्हाला वीज पुरवठा आणि जो नुकसान झालेला आहे आमच्या शेतकऱ्यांच्यावर जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यातून सावरण्यासाठी शासनाने आपल्यातर्फे मदत करावी। निश्चितच त्यांना फायदा होईल आणि त्यांना त्यांना उपयोग पडेल अशी मदत करावी शासनाने। तर निश्चितपणे रात्री आलेल्या या वादळी वाऱ्यामुळे नागरिकांचा प्रचंड नुकसान झालं आहे। त्याच्यामुळे आता शासनाच्या वतीने नुकसान भरपाई देण्यात यावी, फक्त इतकीच मागणी येथील नागरिक करत आहेत। देवेंद्र रहांगडाले, एबीपी माझा, गोंदिया। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।